हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भगवान परमात्मा त्यावेळेला अवतार घेत असतो, ज्यावेळेला धर्मावरती ग्लानी येते, त्यावेळेला धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंत अवतार घेत असतात. आणि संत त्यावेळेला अवतार घेतात की बुडत हे जन न देखवे डोळा, आणि येतो कळवळा म्हणून या, किंवा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी, किंवा आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. महाराज वाईट मार्गाला जे चाललेले आहेत त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी काय करत असतात? संत महात्मे अवतार घेत असतात, संत महात्मे येत असतात. कारण संतांची व्याख्या करत असताना शास्त्र म्हणतं की सन्मार्ग वर्तिनः इति संतः. जे सन्मार्गाला लावण्याचं वर्तन करत असतात त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. महाराज कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, आणि चुकलेल्यांना रस्त्याला लावतो त्याला काय म्हणावं? संत म्हणावं. महाराज जो सारखा जगत राहतो त्याला जीव म्हणावं, जो सर्वांना जगवतो त्याला देव म्हणावं, आणि जो सर्वांना जागवतो त्याला काय म्हणावं? संत म्हणावं. आणि अशा संतांच्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? लाभ सांगितलेला आहे. कारण संत त्यांना म्हटलं जातं, महाराज संत आपल्याला काय करतात? आपल्याला जगत मिथ्या आहे का ब्रह्म मिथ्या आहे याचा काय करून देतात? आपल्या जीवनामध्ये निश्चय करून देतात, आपल्याला त्याचं ज्ञान करून देतात महाराज. कारण श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्यम मिथ्या जीव ब्रह्म यौवना पराहा. महाराज ब्रह्म सत्य आहे का जगत सत्य आहे याचं आपल्याला ज्ञान करून देत असेल तर ते कोण आहेत? संत आहेत. म्हणून महाराज आणि संतांचा स्वभाव वर्णन करत असताना विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये संतांचा स्वभाव शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे की शांतो महंतोनी वसंती संतो वसंत वल्लोक हितम चरंत तिरणा स्वयं भीम भवार्णवम जाणान अहेतु नान्या नपितारयंत. महाराज जे शांत आहेत, जे महान आहेत, ज्यांच्यामध्ये दिव्यता प्राप्त आहे, जे स्वतः तरुण गेलेले आहेत आणि जे इतरत्र सर्व जणांना तरुण जाण्यासाठी काय करतात? प्रयत्न करत आहेत, असा संतांचा काय आहे? स्वभाव आहे. म्हणून अशा संतांच्या ठिकाणी लाभ सांगितला. पण महाराज संतांची आपल्याला सेवा करण्यासाठी संतांची आपल्याला भेट होती का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर महाराज म्हणतात की शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. तर दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. शास्त्र सांगतं की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली गोष्टी शास्त्राने सांगितली की मनुष्यत्वम, मनुष्य जन्म मिळणं आपल्याला काय आहे? दुर्लभ आहे. कारण नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही 8वा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कारण मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. कारण दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. असा असणारा दुर्लभ मनुष्य जन्म आपल्याला मिळाला. आणि महाराज दुसरी गोष्ट दुर्लभ सांगितली की मुमुक्षत्वम. महाराज मुमुक्षु भेटणं हे दुर्लभ आहे. आता मुमुक्ष कशाला म्हणतात? की ज्याच्या जीवनामध्ये ज्याला मोक्ष स्वरूपाला प्राप्त होण्याची इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी त्याची धडपडही तशा प्रकारची चाललेली आहे, त्याला काय म्हणतात? मुमुक्ष म्हणतात. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट सांगितली की महापुरुष संश्रयः. म्हणजे महापुरुष संश्रयः म्हणजे काय? तर महापुरुषाची भेट होणं आपल्याला काय सांगितलेले आहे? दुर्लभ सांगितलेले आहे. कारण महाराज म्हणतात की चंद्रामृत सुखे शेवविल असता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटीनं होईल का. एवढी दुर्लभ संतांची काय आहे? भेट आहे. आणि असे संत आपल्याला प्राप्त झाले आणि अशा संतांची आपण जर सेवा केली तर आपल्याला आपल्या जीवनामधला जो उत्तम प्रकारचा लाभ आहे तो आपल्याला मिळत असतो. आता लाभाचेही प्रकार पडतात. तर लाभाचे 3 प्रकार तुम्हाला सांगून जाईल. लाभाचा पहिला प्रकार असा आहे की पहिला लाभ आहे हा कनिष्ठ लाभ आहे, दुसरा लाभ हा मध्यम लाभ आहे आणि तिसरा लाभ हा उत्तम लाभ आहे. कनिष्ठ लाभ कशाला म्हणावं? तर जो तुम्हाच्या जीवनामध्ये एखादं लहान लेकरू आहे, एखादं लहान बालक आहे, त्यांनी कुठल्या तरी यात्रेमध्ये त्यांनी जावं आणि यात्रेत गेल्याच्या नंतर त्याने एखादी खेळणी बघावी आणि आपल्या आईवडिलांकडे काय करावी? त्या खेळणीची इच्छा करावी आणि त्याच्या जीवनामध्ये ती खेळणी त्याला प्राप्त व्हावी. म्हणजे हा त्याच्या जीवनामधला काय आहे? हा लाभच आहे. पण हा झाला कनिष्ठ लाभ आहे. इंद्रादिकांची स्वर्गादिकांची प्राप्ती होणं
हा काय आहे? लाभच आहे. पण तो लाभ कोणता आहे? तो मध्यम लाभ आहे. 2 नंबरचा मध्यम प्रकारचा जो लाभ आहे. आणि महाराज जो मोक्ष स्वरूपाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला होणं, तो लाभ कोणता आहे? तर महाराज म्हणतात की लाभ पायी उत्तम. तो उत्तम प्रकारचा लाभ आपल्या जीवनामध्ये काय होत असतो? आपल्याला प्राप्त होत असतो. महाराज मग ते संत महात्मे आपल्याला तुम्हा आम्हाला तो लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात का? तर महाराज म्हणतात तो लाभ संत महात्मे तोही लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात. कोणी म्हणाल महाराज संत महात्मे आपला व्यवहारिक लाभामध्ये आपल्याला काही मदत करतात का? व्यवहारिक लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही ते प्राप्त करून देतात का? महाराज असे पुराणामध्ये बरेच काही आपल्या संत वाङ्मयामध्ये असे भरपूर काही उदाहरणं आहे की संत महात्मे आपला जो लौकिक लाभ आहे तोही आपल्याला काय करतात? ते सहजासहजी आपल्याला मिळवून देतात. महाराज पंढरपूर नावाच्या क्षेत्रामध्ये एक स्त्री राहत होती आणि त्या स्त्रीला एकुलता एक मुलगा होता आणि तो मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये तो मुलगा काय झाला? मरण पावला. आणि मग खाली कोण राहिलं? तर महाराज ती स्त्री आणि तिची कोण? सुनबाई, अशा त्या दोघी जणी राहिल्या. आणि महाराज त्यांच्या कानावरती अशी चर्चा आली की 1400 वर्ष जगलेला जो चांगदेव आहे तो योगी महापुरुष आहे. तो योगी महापुरुष काय आहे? पंढरपूरमध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रेतांना जिवंत करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे असा योगी महात्मा आपल्या पंढरपूर नगरीमध्ये येणार आहे. म्हणून महाराज सर्व ती स्त्री आणि तिची सुनबाई दोघेही त्या चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी गेल्या. आणि दर्शनासाठी गेलेल्या असताना चांगदेव महाराजांना सगळा वृत्तांत सांगितला. चांगदेव महाराजांनी महाराज त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाचं जर अस्थी जर तुमच्या घरी असेल तर ती घेऊन या. ती अस्थी त्या महिलेने, त्या माता माऊलीने ती चांगदेव महाराजांसमोर आणली आणि त्या चांगदेव महाराजांनी सर्वांसमोर ती अस्थी त्या पाण्यामध्ये टाकली आणि त्या सुनबाईला पिण्यासाठी दिली. महाराज परिणाम असा झाला की त्या सुनबाई काय झाल्या? गर्भवती झाल्या आणि त्यांना पुढे जाऊन काय झालं? मुलगा झाला. महाराज संत महात्मे आपल्याला तुम्हा आम्हाला हा लौकिक प्रकारचा लाभही देखील आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते काय करत असतात? प्राप्त करून देत असतात. महाराज आणखी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर महाराज संत तुकोबाराय ज्या वेळेला भंडाऱ्या डोंगरावरती भजन करायचे आणि भंडाऱ्या डोंगरावरती भजन करत असताना एक भंगारवाला रोज तुकोबारायांना भेटण्यासाठी जायचा आणि तुकोबारायांजवळ जाऊन 2 मिनिटं 5 मिनिटं आपला काय करायचा? बसायचा. महाराज एक दिवस असा झाला की तो तुकोबारायांकडे जाण्यासाठी काय झाला? त्याला उशीर झाला. तुकोबारायांपर्यंत तो पोहोचला आणि तुकोबारायांनी त्याच्या चेहऱ्याचा हावभाव बघितला आणि तुकोबारायांनी त्या भंगारवाल्याला विचारलं, काय झालं? आज का चिंतेत आहात? आज तुम्ही का नाराज आहात?